नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वादिष्ट सुगरण। आज आपण एका नवीन रेसिपी सोबत आलेलो। पावसाळा चालू झालेला आहे आणि आता रानभाज्या चालू होतील। तर सर्वात पहिली भाजी जी येते बाजारामध्ये ती असते शेवळा। तर ही शेवळा अशी मिळतात, ही दगडांमध्ये वगैरे उगवतात आणि ही पहिल्या पावसातच उगवतात, ही वर्षभर मिळत नाहीत। तर आता ही भाजी कशी करायची ते आपण बघूया। तर ही अशी जुडी असते, तर आपण आता पहिले तिला कापून घेऊया आणि हा जो पाला असतो हाही याच्यामध्ये टाकायचा आहे। तर सर्वप्रथम आपण कशी ही साफ करतात ती बघूया। एवढी जरी दिसत असली तरी भाजी खूप कमी होते, पण अगदी मटणासारखी टेस्टी होते। तर जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी ही भाजी वर्षातून एकदा मिळते। तर ही खाण्यासाठी लोक ही कितीही महाग असली तरी घेतातच। तर आता ही भाजी आपण साफ करून घेऊया। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आउटर लेअर आहे, जी बाहेरची साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि जो आतमधला गर आहे तोच फक्त आपल्याला घ्यायचा आहे, कारण की ह्या सालीला खूप खाज असते। फक्त आपल्याला हा वाला भाग घ्यायचा आहे। तर आता हे वाले भाग आपण काढून बारीक करूया आणि शक्यतो तुम्ही साफ करतेवेळी हाताला तेल लावा, जेणेकरून तुम्हाला हाताला खाज सुटणार नाही। तर हा भाग आपण काढून टाकतोय। ह्या भागामध्येच खूप खाज लागते घशाला, तर आपण फक्त हा भाग वापरणार आहोत। आणि देठे पण तुम्ही अगदी एवढे टाकून द्या, एवढेच घ्या, कारण की या देठांमध्ये पण खूप अशी खाज लागते। तुम्ही बघू शकता आपण किती बारीक कापलेलं आहे। किती छान वाटते बघायला ही भाजी। आपण जो पाला घेतलेला आहे तो पण घेणार आहोत, कारण की ह्या पाल्यामुळे शक्यतो खाज नाही सुटत। आता सर्व भाजी आपण कापून घेऊया आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर सर्व भाजी आपण बारीक कापून घेऊया। फोडणीसाठी आपण 2 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर, लसणाच्या 7 ते 8 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, तसेच आपण वाटण करून घेणार आहोत। तर वाटण्यासाठी मी एक अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, जी नारळाची अर्धी वाटी असते ती। नंतर कांदा भाजून घेतलेला आहे, 1 छोटा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, पाव इंच आलं आणि कढीपत्ता। तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकणार आहोत। तर हे सर्व आपण सर्वप्रथम वाटून घेऊया आणि मग बघूया पुढची कृती। तर फोडणीसाठी साहित्य आपण बघितलेलं आहे, तर पहिले वाटण वाटून घेतोय आणि मग फोडणी टाकतोय। तर आता हे सर्व मी वाटून घेणार आहे। भाजी आपण 2 वेळा छान धुवून घेतलेली आहे। आता आपण जेवढं आपल्याला भाजीला पाणी लागेल तेवढंच पाण्यामध्ये वाफवून घेतोय। 15 मिनिटं आपण याला वाफवून घेऊया मध्यम आचेवर, जेणेकरून यातली जी खाज लागणार जसं गुणधर्म आहे तो कमी होईल आणि भाजी खूप छान शिजेल।
तर पहिले आपण हिला वाफवून घेतोय एक 15 मिनटं. आणि हे पाणी आपण टाकून देणार नाही, त्यामुळे जेवढं पाणी तुम्हाला भाजीला लागेल तेवढंच पाणी घेणार आहोत. कारण की ही भाजी पातळी होत नाही आणि सुकी होत नाही, अगदी मीडियम अशी ग्रेव्ही टाईप होते. तर तुम्ही जेवढं पाणी लागेल तेवढंच यामध्ये पाणी टाका, जास्त पाणी टाकू नका. बघू शकता एक 15 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया. आणि पाणी थोडंसंच राहिलेलं आहे, रंगही बदललेला आहे. तर ह्या सिच्युएशनला आपल्याला गॅस बंद करायचा आणि भाजी उतरवून घ्यायची. आता आपण बघूया पुढची कृती. आता आपण एक पातेलं तापत ठेवलेलं आहे. यामध्ये आपण सर्वप्रथम आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि मिरची. तेल तापलेलं आहे, तर आपण सर्वप्रथम आलं लसूणची पेस्ट, मिरच्या ज्या आपण कापून घेतलेल्या आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत, ते सोडणार आहोत. तसेच कढीपत्ता, आलं लसूण थोडंसं रंग बदलला की आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया. जो आपण कांदा कापून घेतलेला तो सर्व टाकून घेऊया यामध्ये. आणि हा कांदा एकदम लालसर होऊन देऊया, मगच पुढच्या गोष्टी टाकूया. तर सर्व आपण हा कांदा एक 5 ते 7 मिनटं परतवून घेऊया आणि मग उरलेल्या वस्तू टाकूया. कांदा लालसर करायचा आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. तर आपण यामध्ये फोडणीचं साहित्य घालूया. थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत. नंतर हळद, जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढा लाल मसाला. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. आणि जी शेवळं आपण वाफवून घेतली होती पाण्यासकट, ती आपण यामध्ये टाकणार आहोत. ही शेवळं आपण वाफवून घेतली, तुम्ही बघू शकता पाणी आहे. तर यामध्ये जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर थंड पाणी ॲड करायचं नाही आहे. आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच मिसळायचं आहे. थंड पाण्याचा वापर अजिबात करू नका. तर एक वाफ देऊया आणि मग याच्यामध्ये आपल्याला जेवढं गरम पाणी हवं आहे तेवढं टाकूया. आता एक वाफ आलेली आहे, तर आपण यामध्ये गरम पाणी टाकूया. आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे तेही आपण यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून सर्व एकजीव शिजेल. तर आता आपण वाटण जे वाटून घेतलेलं आहे ते टाकूया. हे बघू शकता तुम्ही वाटण. तर हे वाटण घेतलेलं आहे. तर आपण अंदाजाने आपल्याला हवं तेवढं वाटण टाकूया. जास्तही वाटण टाकायचं नाही आहे. अगदी कन्सिस्टन्सी बघून वाटण टाकणार आहोत आपण. तसेच आपण यावर लगेच मीठही टाकून घेऊया. चवीनुसार मीठ. सर्व एकजीव करूया.
आता याला ही भाजी थोडी घशाला खाजवते, तर ही खाजवू नये म्हणून आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत. तर मी चिंच भिजत टाकली होती, तिचा कोळ टाकूया. जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही आंबोशी, शक्यतो याच्यामध्ये चिंचच टाकतात. ही चिंच आपण भिजवून घेतलेली आहे ती टाकूया. थोडी आंबटच भाजी ही चांगली लागते, जेणेकरून घशाला खाजवत नाही. मी कधी आंब्याचा वापर केला नाही. तसेच यामध्ये जे आपण पाला टाकलेला आहे त्याच्यामुळे घशाची खाज कमी होते. सोबत याच्या एक फळं मिळतात, पण ती फळं आज माझ्याकडे नाही आहेत. पण मी चिंचेचा वापर केलेला आहे. जास्तीत जास्त शिजवली तर ही भाजी घशाला खूप कमी खाजवते. तर आता ही आपण मंद आचेवर एक 10 ते 15 मिनटं, एक कमीत कमी 20 मिनटं वाफवून घेऊया. एक 5 मिनटं झालेली आहेत. तर आपण यामध्ये गरम मसाला टाकून घेऊया आणि कोथिंबीर, आणि सर्व छान असं पुन्हा वाफवून ठेवू एक 10 मिनिटं, 10 ते 15 मिनटं, जेणेकरून जेवढं जास्त शिजेल तेवढी याच्यातली खाज कमी होईल. आणि आपल्याला रस्सा भाजी नाही करायची आहे आणि एकदम सुकी नाही करायची आहे. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा. जर आवडली असल्यास कशी झाली मला कळवा कमेंट्समध्ये. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण अजून एक 15 मिनटं शिजवून देतोय मंद आचेवर.